मला सांग, तुझ्यामध्ये कधीपासून तो अभिनय होता की या क्षेत्रात जायचं? हे प्लॅन ए होता, प्लॅन बी होता, काय होतं? या क्षेत्रात जायचं असं काही, हे मी लहानपणीच उठले आणि अभिनय असं असं काही नव्हतं. मी कॉल सेंटरमध्ये काम केलेलं आहे. मी सुरुवातच केली विरवानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रिसेप्शनला. सो तो प्रवास तसा होता सगळा, की डायरेक्ट अभिनयात आले नाही. पण ऑफकोर्स की शाळेतनं जेव्हा मी कोणत्या कल्चरल प्रोग्राममध्ये भाग घ्यायचे तेव्हा कधी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नाही. कायमच नटाबटा करायची आवड होती, त्याच्यामुळे डान्समध्येच किंवा काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ह्यामध्ये कायमच माझं नाव पहिलं असायचं. सो कुठेतरी ते डोक्यात होतं की इथे जास्त आवडतंय आपल्याला, की इथे रमतंय मन आपलं, हे छान वाटतंय करायला असं. ऑफकोर्स पण कोणी गॉडफादर नसल्यामुळे, ती दिशा दाखवणारं कोणी नसल्यामुळे आपला स्ट्रगल आपणच करायचंय हे होतं. म्हणजे 150 रुपये जेव्हा नाईट होती नाटकाची, पहिलं नाटक व्यावसायिक मी केलं जागो मोहन प्यारे, तेव्हा मी 4-5 भूमिका करत होते त्या नाटकात. मग बस स्टॉप वरती येणारी मुलगी, मग तीच डॉक्टरचा हे घालून कोट घेऊन येणारी ती, मग तीच मुलगी डान्स करते 4 पोरांबरोबर, असं म्हणून 4-5 भूमिका करत होते. पण इथेच थांबायचंय का आपल्याला? तर इथे नाही थांबायचंय. इथेच थांबायचं असतं तर मग ते करून, जॉब करून किंवा काहीतरी खूप इझिली. पण आपल्याला ते बॉक्समध्येच नाही ना राहायचं, आपल्याला बॉक्सच्या बाहेर जाऊन गोष्टी करायच्या आहेत. मग त्यासाठी काय, तर हे बेस नाही आपलं, आपल्याला माहीतच नाहीये, हे गणितच माहित नाही, थिएटर माहित नाही आपल्याला, कॅमेरा माहित नाही. तर शिकणं, ऑब्झर्व करणं, काय करू शकतो, काय आपलं अजून काय वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट होऊ शकतो. सो तेव्हाचा म्हणजे तेव्हाची मी आणि आत्ताची मी मध्ये पण खूप फरक आहे. तेव्हाचं माझं दिसणं आणि आत्ताच्या दिसण्यामध्ये पण खूप फरक आहे. सो तो एक बॉडीमध्ये, चेहऱ्यामध्ये आलेला बदल, तसाच आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेला बदल. म्हणजे अभिनय अचानक आला तर नाही आला, पण तो डेफिनेटली ऑब्झर्व करत आला, शिकत आलेला आहे की आता कसं उभं राहायचंय, कसं प्रेझेंट करायचंय, हेच वाक्य आपल्याला अजून 4 पद्धतीने कसं म्हणता येईल. आजही ऑडिशन्स देते मी, असं नाहीये की अरे आता काय, आता एवढं झालं की तुम्हाला माहितीये की मी कसं काम, आजही ऑडिशन देते आणि त्यात काहीच गैर नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळं कॅरेक्टर समोर येतं, वेगळ्या कॅरेक्टरमध्ये मला अजून काय करता येईल याचं मला स्वतःला सुद्धा बघायला लागतं आतमध्ये, की अच्छा अजून म्हणजे ते सॅच्युरेशन पॉइंट आलंय की अजून आहे, अजून ग्रोथ साठी काही स्कोप आहे की संपलोय. ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात. सो मला कुठेच कधीच ऑडिशनला बोलवलंय म्हणून यार मी आता ऑडिशन मी का द्यायची, असं होतं ना अनेकदा की बघितलंय की एवढं आता काय ऑडिशन, छान तयार होते, 4-5 कपडे कोणसा चाहिए, ओके चलो असं म्हणून जाते उत्साहाने, मला काहीच प्रॉब्लेम होत नाही.